नमस्कार मित्रांनो. तर या वीकमधील करंट अफेअर आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये 14 ते 20, 14 म्हणजे 15 आहे. 14 अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेला आहे. तर त्या अगोदर एक सांगायचं होतं की मी एक टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी मी PDF वगैरे लेक्चरची अपलोड करून देईल आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकून देतो. हा आयडी आहे, आपण सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे त्या ठिकाणी मी रेग्युलर डेली करंट अफेअर टाकतो आणि PPT पण टाकून देईल लेक्चर झाल्याच्या नंतर. तर चला आता आपण स्टार्ट करू. औद्योगिक संबंध संहिता विधेयक आता हे लोकसभेमध्ये सादर केलं आहे. इंडस्ट्री संबंधी आहे. यामध्ये वेगवेगळे अगोदर जे कायदे होते 2-3 त्या कायद्यांना एकत्र करून त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रियल जे कायदे आहेत त्यांचे वेगवेगळ्या सोबत जे संबंध आहेत ते त्यांनी सुधारले आहेत. त्याच्यामध्ये ट्रेड युनियन ॲक्ट 1926, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1946, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. तर हे 3 कायदे आहेत, त्यांना मर्ज करून औद्योगिक संबंध संहिता 2026 हा आणलेला आहे. याच्यामध्ये काय कलम एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही, तरी पण एक माहीत असावं. कलम 104 मध्ये बचत तरतुदींचा समावेश केलेला आहे. यामध्ये सातत्य आणि कायदेशीर निश्चितता राखण्याचा प्रयत्न केला आहे. तर लक्षात काय ठेवायचं, औद्योगिक संबंध संहिता 2026 याच्यामध्ये 3 ॲक्ट मर्ज केले आहेत. हा एक ट्रेड युनियन, हा औद्योगिक रोजगार आणि औद्योगिक विवाद इंडस्ट्रियल डिस्प्यूट, हे 3 ॲक्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट, केरळ ग्राफीन धोरण भारतातील पहिले राज्य आहे. केरळ हे ग्राफीन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे, तर केरळला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणे. साहजिकच केरळ हे आपल्या सर्व राज्यांमध्ये अग्रेसर आहे, त्यांचा असू शकतं हे. अतिशय, आता ग्राफीन याविषयी माहिती बघू. अतिशय मजबूत, हलका, उत्कृष्ट चालक पदार्थ. आता ग्राफीन काय आहे, तर ग्राफीन एक समजा कार्बनचा एक सिंगल लेअर फॉर्म्युला आहे. सिंगल लेअर म्हणजे काय, हेक्झागोनल त्याचं स्ट्रक्चर असतं. हे असं असतं स्ट्रक्चर. एक मधमाशाच्या पोळ्या कसं असतात त्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असतं आणि हा सिंगल लेअर असतो. त्याचा स्वतंत्र असा काही सेपरेट काय असा फॉर्म्युला नाही, पण 2D रचना असते त्याची. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, त्याच्याविषयी जास्त काही विचारणार नाही. फक्त ग्राफीन धोरण कोणत्या राज्यानं केलं आहे असं जर प्रश्न विचारला तर केरळ, हे फिक्स माहीत असायला पाहिजे. त्याचा उपयोग बाकी टेक्नॉलॉजीमध्ये होणार आहे. नेक्स्ट बघू. इथं दिसतंय या ठिकाणी आपल्याला हेक्झागोनल स्ट्रक्चर. नेक्स्ट, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025. तर हा लॉस एंजलिसमध्ये ते पुरस्कार वाटला गेलेला आहे. आणि बेस्ट पिक्चर ड्रामा त्याच्यामध्ये ॲनोरा, बेस्ट फिल्म म्युझिकल कॉमेडी या श्रेणीमध्ये इमिलिया परेज, बेस्ट डायरेक्टर ब्रॅडी कॉर्बॅट. गोल्डन ग्लोब हा ऑस्कर पूर्व महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. आता ऑस्करच्या अगोदरचा हा थोडा आहे, महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. याच्यामध्ये बेस्ट पिक्चर, फिल्म आणि डायरेक्टर या 3 गोष्टी लक्षात घेऊन. आणि कुठे झाला, लॉस एंजलिस, हे फिक्स. पुण्याची कन्या कुमारी तनू भान नवी दिल्ली प्रजासत्ताक दिन संचलनात ज्युनियर अंडर ऑफिसर म्हणजे NCC मार्फत असते. सर्व NCC मध्ये असते ते सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान मिळाला आहे. त्या पुण्याच्या आहेत. तनू भान या इथं फोटो दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्ण पदक व मानाची केन म्हणजे एक प्रकारची छडी असते, NCC मध्ये असते, ही हातामध्ये ठेवतात ती. तर हे नाव लक्षात राहू द्या, कुमारी तनू भान, सर्वश्रेष्ठ कॅडेट. कोणतं, NCC कॅडेट. नेक्स्ट बघू. शिक्षा साथी AI. आता शिक्षा साथी AI हे अंगणवाडी सेविकांसाठी देशातील पहिले AI टूल बनले आहे.
आणि असं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले वापरणारं हे देशातील पहिले राज्य आहे. हे आपलं जे दिल्ली येथे AI समिट भरली त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. काय? शिक्षा साथी, अंगणवाडी सेविकांना मदत करण्यासाठी AI टूल आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कुंभदूत ॲप सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनावरण केलं आहे. यावेळेसचं कुंभमेळा कुठे आहे? नाशिकमध्ये. त्या ठिकाणी मदत करण्यासाठी कुंभदूत ॲप केला आहे. AI ॲप आहे. आसाम सरकारने चहा जमाती म्हणजे चहा ग्रोन करणारे ज्या जमाती आहेत, ट्राईब्स आहेत व आदिवासी समुदायांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण दिलं आहे. म्हणजे चहा जमाती म्हणजे एक प्रकारचे वर्कर आहेत, तर त्यांच्यासाठी या 3% आरक्षण ठेवलं आहे. NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेसाठी मधमाशी कॉरिडॉर हा नवीन एक उपक्रम सुरू केला आहे. आता असा प्रश्न पडू शकतो की मधमाशी कॉरिडॉर हा कोणत्या खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? त्यावेळेस नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लक्षात राहू द्या. पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावरती आहेत. तर 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून घोषित केलं आहे. इनोव्हेशन बायो एशिया 2026 परिषद हैदराबाद तेलंगणा येथे सुरू झाली आहे. चला नेक्स्ट बघू. आता बांगलादेशविषयी सध्या खूप चर्चेत आहे, कारण की बांगलादेशमध्ये इलेक्शन झालं आहे आणि बांगलादेशमध्ये सत्तापालट झालेला आहे. तर बांगलादेशच्या संसदेविषयी बघू. ही संसदेची बिल्डिंग आहे, मी त्यातील संसद आहे बांगलादेशची, ढाका येथे. जातीय संसद म्हणतात त्याला, संसद. आता बघू. एकूण जागा 350 आहेत. थेट निवड 300 आणि 50 नामनिर्देशित. त्यापैकी 2026ला 299 जागांची निवडणूक झालेली आहे. महिलांसाठी 50 जागा राखीव आहेत आणि सरकार स्थापनेसाठी आवश्यक किमान संख्याबळ 151 जागा आहे. कारण 300 जागा निवडणूक म्हणजे 151, मॅजिक फिगर 151. तर आता बघू आपण पुढे. आता बांगलादेशामध्ये BNPची सत्ता. BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. 13व्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवलेला आहे. जमाते इस्लामी 68. हे बाकीचे काही जास्त बघण्याची गरज नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं तारिक रहमान यांच्याविषयी बघू. तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान आहेत. तारिक रहमान म्हणजे ये. BNPचे अध्यक्ष तारिक रहमान हे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना जातीय संसदेच्या दक्षिण प्लाझामध्ये शपथ दिली. जातीय संसद म्हणजे मी आता दाखवलेली ही बिल्डिंग, जातीय संसद. भारताचे प्रतिनिधी म्हणून ओम बिर्ला, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला शपथविधीत उपस्थित होते. आता थोडे यांच्याविषयी आपण माहिती बघू. हे जे बांगलादेशचे हे पंतप्रधान आहेत तारिक रहमान, यांच्या आई खालिदा जिया या बांगलादेशच्या फर्स्ट महिला PM होते. आणि यांच्यानंतर खालिदा जिया यांच्यानंतर आवामी लीगच्या शेख हसीना या पंतप्रधान होत्या. म्हणजे 5 वर्ष या 5 वर्ष ते, असं आलटून पालटून हे दोन्ही BNP आणि आवामी लीग यांच्यामध्ये 77 होत होतं. तर खालिदा जिया यांचे पती म्हणजेच यांचे वडील खालिदा जिया यांचे पती जियाउर रहमान यांचे खालिदा जिया यांचे पती म्हणजेच यांचे वडील यांनी BNP स्थापन केलेली आहे. आणि आवामी लीगच्या शेख हसीना यांचे जे वडील होते शेख मुजबिर रहमान हे फर्स्ट राष्ट्राध्यक्ष होते बांगलादेशचे. तर ते त्यांचा नंतर मर्डर झाला
आणि त्याच्यानंतर झियाऊर रहमान यांचा मर्डर झाला 1981मध्ये आणि त्यांची पत्नी म्हणजे खालिदा जिया या पंतप्रधान झाल्या आणि खालिदा जिया आत्ता त्यांचा 15 दिवसाखाली मृत्यू झालेला आहे, 15 दिवस 1 महिन्याखाली. तर एवढी माहिती बेसिक आहे, जास्त काही म्हणजे त्यात डिटेल जाण्याची गरज नाही. चला नेक्स्ट बघू. आता लोकसभा अध्यक्ष, कारण की लोकसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठराव आत्ताच मांडलेला होता, त्यामुळे आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. तर 94 कलम संविधानाचा 94मध्ये लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी काही तरतूद केली आहे. तर त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटीने ठराव मंजूर होणं आवश्यक आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय, तर जेवढे सदस्य आहेत सभागृहाचे तेवढ्या सदस्यांचे 50% + 1. त्याच्यामध्ये किती उपस्थित आहेत त्याचा काही संबंध नाही, जेवढं संख्याबळ आहे त्याच्या 50% + 1. यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना देणं आवश्यक असते. 94मध्ये लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया म्हणजे काय, रिझोल्युशन फॉर रिमूव्हल. त्यांना अविश्वास प्रस्ताव असा कोणता शब्द नाही आहे, रिझोल्युशन फॉर रिमूव्हल हा शब्द आहे, पदावरून दूर करणे. इतर कारणे आहेत लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 7 आणि 8 नुसार सदस्य अपात्र ठरल्यास या 2 कारणावरून त्यांना पदावरून दूर काढता येतं. नेक्स्ट बघू. आता PMO स्थलांतर पाठीमागच्या आपल्या वीकली करंट अफेअरमध्ये आपण यावर्षी चर्चा केलेली आहे. तर तरी पण आता फक्त त्यांचं सेवातीर्थमध्ये स्थलांतर झालं आहे, जे की मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये PMOचं म्हणजे नामकरण PMO झालं होतं. त्याच्यानंतर आत्ता सेवातीर्थमध्ये ते स्थलांतर झालं आहे. आता महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्याने सुरू केली आहे. भारताने दुर्मिळ प्रकारच्या आजारांसाठी पहिली राष्ट्रीय बायोबँक सुरू केली आहे. कोणी केली आहे, तर भारताने केली आहे. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. भारत बोधन AI परिषद 2026, भारत बोधन AI परिषद 2026 आयोजन नवी दिल्ली शहरात झाले आहे, सध्या चर्चेत आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारत 3ऱ्या स्थानावर आहे, 3rdमध्ये आहे भारत. AIमध्ये भारत 3rd नंबरला आहे. पंजाब राज्याने गुन्हेगारी व अंमली पदार्थाविरुद्ध ऑपरेशन प्रहारचा 2रा टप्पा सुरू केला आहे. पंजाब राज्याने, पंजाबमध्ये तुम्ही उडता पंजाब मूवी बघितला असेल, उडता पंजाब, कारण बॉर्डर पाकिस्तानला लागून असल्यामुळे त्या ठिकाणी ड्रग्सचं बऱ्यापैकी येत राहतं, कारण की पाठीमाग पाकिस्तान, अफगाणिस्तान त्या ठिकाणी गांजा वगैरे याची शेती केली जाते, अफूची, आणि तीच एक प्रकारे अवैध मार्गाने पंजाबमध्ये येते. आणि पंजाबमध्ये बऱ्यापैकी यूथ त्या ठिकाणी, तर त्याच्यावरती मूवी आलेला आहे उडता पंजाब. त्याच्यामध्ये यूथचं कसं नुकसान वगैरे आहे, कसे ते प्रॉब्लेममध्ये आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टीवरती त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यामुळे सतत जर अंमली पदार्थ वगैरे याच्या विरोधात जर कोणती कारवाई केली असेल आणि खाली जर ऑप्शन असेल कोणत्या राज्यामध्ये, तर बऱ्यापैकी पंजाब किंवा मग बांगलादेशच्या या एरियामध्ये शेजारचे जे राज्य असतील अशा, म्हणजे नॉर्थ ईस्टचे, तर या दोन याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन क्लिक करायचा. नेक्स्ट बघू. आता महत्त्वाचे दिवस बघू. 12 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 12 ते 18 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, त्या दिवशी जागतिक जन्मजात हृदयदोष दिन हा साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आहे त्या दिवशीच हृदयदोष दिन पण आहे. जन्मजात म्हणजे हृदयाला जे होल असतं आपण म्हणतो, तर तो प्रकार त्याच्यासंबंधी. आणि जागतिक बालकर्करोग दिन 15 फेब्रुवारी हा आहे. हे बघा, चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनल 15 फेब्रुवारी. त्याच्यामध्ये बालकर्करोगासाठी
गोल्डन रिबन वापरली जाते. हे बघा, उद्देश हे एक प्रकारे गोल्डन रिबन वगैरे प्रत्येक कर्करोगासाठी वेगवेगळी वापरतात. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरसाठी पिंक वापरतात, त्यानंतर लंग कॅन्सरसाठी व्हाईट वापरतात, पॅनक्रियाटिक कॅन्सरसाठी पर्पल, असं वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. तर एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. लिव्हर कॅन्सरसाठी ग्रीन वापरतात वगैरे, फक्त एवढं लक्षात राहू द्या, बालकर्करोगासाठी गोल्डन रिबन वापरली जाते. हां, उद्देश काय? बालपणीच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे. चला नेक्स्ट बघू. कोटक महिंद्रा बँक यांना ई सिग्नेचर वापरून FPI परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे पेपरलेस डिजिटल प्रक्रियेद्वारे FPI खाते. FPI म्हणजे काय? फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, जे आपल्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांच्यासाठी. क्रीडा बघू. ईशान किशन T20 चषकामध्ये विश्वचषक वर्ल्ड कप सुरू आहे सध्या. 50 धावा झळकवणारा पहिला भारतीय विकेट कीपर. भारत पाक T20मध्ये 75+ धावा ईशान किशनने. गंभीर कोहलीनंतर चौथा भारतीय. अभिषेक शर्मा वर्ल्ड कपच्या पहिल्या 2 सामन्यात 0वर बाद होणारा, म्हणजे हा पण एक प्रकारे याच्यावरती प्रश्न नसतो पडत असा सामनावीर कोण? तर ईशान किशन. ICC स्पर्धामध्ये सलग सर्वाधिक विजय विश्वविक्रम कोणते कोणते केलेत बघू. भारताने 16 सामने, T20 विश्वचषक 2024, चॅम्पियन ट्रॉफी आणि आता 2026चा जो वर्ल्ड कप आहे तो. ऑस्ट्रेलिया 15 सामने, म्हणजे ICC स्पर्धांमध्ये सलग 16 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताने केला आहे. अगोदर 15 ऑस्ट्रेलियाचे होते. आपण आत्ता T20चा आत्ताचा पाकिस्तानचा जिंकून 16 सामन्यांचा केला आहे. भारताने रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा सलग 15 सामने जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. आता सध्या आपण 1 नंबरला जागतिक लेवलला. राष्ट्रीय गोसंस्कृती संग्रहालय प्लस मथुरेत. राष्ट्रीय गोसंस्कृती संग्रहालय कुठे आहे? मथुरेत, उत्तर प्रदेशमध्ये स्थापन केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठात देशातील पहिले राष्ट्रीय गोसंस्कृती संग्रहालय स्थापन होणार आहे. कुठे? मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये. गायीविषयी आला तर शक्यतो UPमध्येच असतं, परंतु मथुरा हे फिक्स ठेवा, कारण की त्याच्यामध्ये अजून ऑप्शन टाकतील ते शेजारचेच उत्तर प्रदेशमधलेच. त्या टायमिंगमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर मथुरा लक्षात राहू द्या. कृष्णाचं, गायीचं, मथुरेचं संबंध. केरळचे सर्वसमावेशक नागरी धोरण 2026. केरळ हे भारतातील पहिले सर्वसमावेशक नागरी धोरण स्वीकारणारे राज्य आहे. स्वीकार कधी? 2026मध्ये केला आहे. मुख्यमंत्री कोण आहेत त्यांचे? पिनाराई विजयन. लक्ष्य 2050 पर्यंत दीर्घकालीन शाश्वत शहरी विकासाचा रोडमॅप. 2050 पर्यंत 80% लोकसंख्या शहर असणार आहे, त्या दृष्टीने त्यांचे प्लॅनिंग्स आहेत. केरळला अर्बन पॉलिसी कमिशन स्थापन केले जाणार आहे. त्याच्यानंतर स्थापन केली त्यांनी 2023लाच. आता त्यांनीच अहवाल सादर केला आहे. तर नागरी धोरणाशी संबंधित कोणतं राज्य? तर केरळ. हे फिक्स लक्षात राहू द्या. GDPचं नवीन आधारभूत वर्ष आलेलं आहे. तर 2022-23 पाठ करून ठेवायच्यावरती प्रश्न 100% पडणार. वेगवेगळ्या परीक्षांना तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, हा कॉमन प्रश्न आहे. GDPचं नवीन आधारभूत वर्ष कोणतं? 2022-2023 हे फिक्स पाठच पाहिजे. मागील 2011-12 होतं. आणि हे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झालं आहे? तर विश्वनाथ गोल्डर समिती. हे पाठ करून ठेवा. अजून बाकीचं बघू शकतात तुम्ही. कन्झ्युमर प्राईस इंडेक्सचं 2024 आहे. CPIचं ग्रॉस डोमेस्टिक म्हणजे GDPचं कोणतं आहे? 2022-23. आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचं कोणतं आहे? ते पण 2022-23. आणि हे रिलीज डेट कधी? 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. केरळ अत्यंत गरिबी कमी करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. अत्यंत गरिबी निर्मूलन विशेष योजना, म्हणजे अत्यंत गरीब हा शब्द केरळमध्ये वापरला आहे. अन्न, आरोग्य, उपजीविका, निवास या सुविधा नसलेल्यांना अत्यंत गरीब मानले जाते. नेक्स्ट,
AI लिव्हिंग लॅब, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. कुठे? रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात. एम्स दिल्ली भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण म्हणजे फेस ट्रान्सप्लांट कार्यक्रम सुरू केला आहे. फेस ट्रान्सप्लांट म्हणजे पूर्ण एक साऊथचा मूवी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दाखवलं आहे. साऊथमध्ये थोडंसं अतिशयोक्ती असते, परंतु तीच ही कन्सेप्ट आहे फेस ट्रान्सप्लांटची. BBC-नं काही पुरस्कार दिले आहेत, तर ते बघू. खाली मी पूर्ण दाखवतो. एक प्रकारे फोटो आहेत. स्मृती मानधना यांना भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल आहे स्पोर्ट वुमन ऑफ द इयर. त्यानंतर दिव्या देशमुख यांना इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर, त्या नागपूरच्या आहेत आपल्या. प्रीती पाल या पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरमध्ये पडला. ह्या ॲथलीट आहेत, 100 मीटर स्पीडमध्ये म्हणजे रनअपसाठी करतात. अंजली भागवत या नेमबाज आहेत, यांना पण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. हे नाव लक्षात राहू द्या. आता साहित्य पुरस्कार 2025. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना मिळालेला आहे. साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. दोन्ही पुरस्कार हे माहिती ठेवण्याची गरज नाही, 2 नाव लक्षात ठेवा. भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड. अशोक केळकर भाषा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दिलीप धोंगडे आपटे वाचन मंदिर इचलकरंजी. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक मराठी भाषा साहित्य परिषद. नाशिक येथे 4थे विश्व मराठी संमेलन आयोजित केले जाणार आहे. कुठे? नाशिक. हे लक्षात राहू द्या. नाशिक 4थे विश्व मराठी संमेलन. बाकी श्रीनिवास विनायक कुलकर्णी, विदा करंदीकर जीवन गौरव हे पाठच पाहिजे आणि हे पण पाठ पाहिजे. यावरती प्रश्न डायरेक्ट पडणार. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आणि प्लस भारत जैन. आता इंडिया AI इम्पॅक्ट समिट ही नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे सुरू झालेली आहे, होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे आणि थीम काय आहे? सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आनंदासाठी. तर त्याच्यामध्ये भारत जैन ही भारताची पहिली सरकारी निधीतून विकसित सॉवरिन AI उपक्रम आहे. IIT मुंबई त्यासाठी आपण स्पॉन्सर ठेवलेला आहे आणि फाउंडेशन फॉर फिट आणि IOE म्हणजे यांनी विकसित केले आहे, दोघांनी केलेले आहे विकसित. उद्घाटन जितेंद्र सिंग यांच्या हस्ते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग. सध्या 22 भाषांमध्ये प्राधान्य दिले आहे. सर्वात महत्त्वाचं काय बघून घेऊ. ॲपची ओळख काय? इंट्रोडक्शन. ChatGPTला भारतीय पर्याय हा त्याचा विचार आहे. त्याच्यामध्ये भारतीय 22 भाषांविषयी सपोर्ट करणार आहे. IIT मुंबईकडून विकसित आहे. फाउंडेशन फॉर IoT अँड IOE इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग यांच्या सहकार्याने विकसित केला आहे. जागतिक भागीदार गुगलचे CEO सुंदर पिचई यांनी दिली आहे भागीदारीची ग्वाही. बाकीच्या गोष्टी समजा ChatGPTला पर्याय एवढं डोक्यात ठेवा. भारत जैन मुंबई IIT मुंबईद्वारे विकसित केला आहे. भारत आणि फ्रान्स करार. मॅक्रॉन आपल्या भारत दौऱ्यावर आहे, त्याच्यात बरेचसे करार झाले, त्याच्यामध्ये 21 करार झाले. त्याच्यामध्ये कर्नाटकातील वेमगल येथे देशातील पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन सुरू करणार आहेत. कुठे? वेमगल, कर्नाटकातील वेमगल. खाजगी क्षेत्रातील प्रायव्हेट आहे, हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन. त्याच्यामध्ये टाटा ॲडव्हान्स सिस्टीम, एअरबस यांची मदत होणार आहे. H-124 हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी तयार होणार आहे.
म्हणजे 2027पर्यंत पहिले मेड इन हेलिकॉप्टर आपल्याला मिळून जाईल. भारत वॉटरजेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग फॅसिलिटी गोवामध्ये होणार आहे. आंद्रे गुरोव बल्गेरियाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. मीरा रोड, मुंबईचा जो मीरा रोड आहे त्याला टिपू सुलतान नाव बदलून अशफाक उल्ला खान नामकरण केलेलं आहे. हे लक्षात राहू द्या, याच्यावरती सरळ सेवेला प्रश्न पडू शकतो. मीरा रोडचं नाव बदलून काय केलेलं आहे तर अशफाक उल्ला खान नाव केलेलं आहे. सत्येंद्र सिंह लोहिया कुक समुद्रधुनी आशियातील पहिले पॅरा जलचरणपटू. आता हे सत्येंद्र सिंह लोहिया आहेत ना, यांनी कुक समुद्रधुनी ही पार केलेली आहे आणि हे पॅरा जलतरणपटू आहेत, म्हणजे ते अपंग आहेत. तर याच्यावरती प्रश्न पडू शकतो. सत्येंद्र सिंह लोहिया कुक समुद्रधुनी एवढं लक्षात ठेवा. आता काही वन लायनर घेतले आहेत मी, तर ते वन लायनर आपण बघू शकतो. म्हणजे एक नवीन सिरीज सुरू करतोय मी की करंट अफेअर काही तर घ्यायचं, त्यानंतर काही वन लायनर स्वरूपात घ्यायचे की जे प्रश्न डायरेक्ट पडतील ह्या हिशोबाने. तर आपण आता ते बघू. इंडिया AI इम्पॅक्ट समिट जे आता आपण नवी दिल्लीमध्ये आहे, जी थीम काय आहे तर सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या आनंदासाठी. आर्कटिक सेंट्री मिशन कोणत्या संस्थेनं सुरू केलं आहे तर नाटो. आर्कटिक सेंट्री मिशन कोणत्या संस्थेनं तर नाटो या संस्थेनं. सोल्जरथॉन 2026 ची घोषणा कोणत्या बँकेने केली आहे. सोल्जरथॉन म्हणजे मॅरेथॉन वगैरे जसं असतं ना तसं सोल्जर म्हणजे आर्मीचे जे आहेत, आर्मीमधील कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी पंजाब नॅशनल बँकने काही योजना काही घोषित केलेल्या आहेत. तर सोल्जरथॉन हे जर विचारलं तर तुम्ही पंजाब नॅशनल बँक हे लक्षात राहू द्या. असं लक्षात ठेवा, पंजाबमधील जास्तीत जास्त लोक सोल्जर असतात, आर्मीमध्ये असतात. तर त्या दृष्टीनं पंजाब नॅशनल बँकने त्यांच्यासाठी काहीतरी योजना केलेली आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नैतिक AI साठी डिजिटल मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे. नैतिकमध्ये इथिकल AI साठी डिजिटल मोहीम तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मंत्रालय. भारताचा पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रस्ता व रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली आहे तर कोणत्या ब्रह्मपुत्रा या नदीखाली आहे. नेक्स्ट बघू. 6वा भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद कोणत्या शहरात झाला तर कोणत्या बेंगळुरू एवढं लक्षात राहू. बेंगळुरूमध्ये भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण म्हणजे काय आर्मी डायलॉग, मिलिटरी डायलॉग. CTF 154 चे मुख्यालय कुठे आहे. भारताने प्रथमच नेतृत्व स्वीकारले आहे. कुठे आहे बहरीन या ठिकाणी आहे. CTF 154 म्हणजे काय आहे तर कंबाईंड मेरीटाईम फोर्सेस, म्हणजे प्रकारे नौदलाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कंबाईंड टास्क फोर्स म्हणतात, त्याचा लॉंग फॉर्म हा आहे, पण हे नौदलाशी संबंधित आहे. समुद्री सुरक्षा, प्रशिक्षण आणि क्षमतेचा वाढ या सगळ्या गोष्टीचा त्यांचा मुख्य उद्देश तो आहे. तर त्याच्यासाठी भारत हा प्रथमच नेतृत्व करणार आहे. त्याचं फक्त हेडक्वार्टर जर कुठे विचारलं तर बहरीन. आता बहरीन कुठे आहे तर बहरीन सौदी अरेबियाच्या जवळ आहे. जर नकाशावर जर बघायचं म्हटलं, समजा हा भारत आहे, हा पाकिस्तान, इथं रेड सी, या ठिकाणी इथं सौदी अरेबिया आहे, या ठिकाणी बहरीन आहे. लक्षात ठेवा. ही पर्शियन गल्फ आहे, पर्शियन गल्फ
इथं बहरीन, इथं कतार, इथं UAE असं आहे, लक्षात ठेवू शकता. हा इथं पाकिस्तान आहे, हा भारत. तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चर्चेत आहे तर झेलम नदीवरती. असा डायरेक्ट प्रश्न पडू शकतो. जम्मू काश्मीरमधील झेलम नदीवरती तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प आहे, चर्चेत आहे सध्या, लक्षात ठेवा. ओला चिकी हा प्रश्न पडला होता पेपरला, त्यामुळे मी घेतलेला आहे. ओला चिकी लिपी 1925 मध्ये कोणी शोधली? तर पंडित रघुनाथ मुर्मू यांनी शोधलेली आहे. ओडिशामध्ये वापरली जाते. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक्समध्ये प्रथमच पदक जिंकणारा देश कोणता? फर्स्ट टाइम जिंकणारा कोणता? तर ब्राझीलनं जिंकला आहे. त्याच्यामध्ये लक्षात कोणतं ठेवायचं आहे? CTFचं प्रमुख बहरीन, हे लक्षात ठेवा. आणि तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प झेलम रिव्हर, एवढं लक्षात ठेवा. गीता पटनाईक यांचं निधन झालेलं आहे. त्या गायिका होत्या, त्या ओडिशामधील ओडिया भाषेशी संबंधित गायिका होत्या, तर हे लक्षात ठेवा. गीता पटनाईक ओडिशातील होत्या, त्या गायक होत्या. डेव्हिड जे फार्बर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? ते इंटरनेटचे आजोबा. आत्ताच त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांनी इंटरनेटचा शोध लावला असं म्हटलं जातं. डेव्हिड जे फार्बर हे नाव लक्षात ठेवा, इंटरनेटचे आजोबा. व्हिसा इंटेलिजन्स कॉमर्स पायलट करणारी अपॅक ही पहिली बँक कोणती? तर DBS. CBDC वापरून PDS अनुदान हस्तांतरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? CBDC हे प्रकारचं काय? RBIचं काय आहे? RBIचे डिजिटल करन्सी आहे. कोणाची? RBIची. CBDC गव्हर्नमेंटची याला मान्यता आहे, डिजिटल करन्सी आहे. आणि त्याचा वापर करून PDS अनुदान, PDS म्हणजे आपलं एक प्रकारे राशन दुकानामध्ये जे दिलं जातं त्याला PDS अनुदान म्हणतात. ते काय? गुजरात या राज्यानं प्रथम सुरू केला. याच्यावरती प्रश्न पडू शकतो, हे पाठ करून ठेवा. गुजरात. ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी कोणत्या जिल्ह्यात केल्या? तर दिब्रुगड, आसाममधील दिब्रुगड, लक्षात ठेवा. ईशान्य भारतातील काय? आसाममधील दिब्रुगड. आसाम कोणतं ईशान्य भारतातील माहिती आहे आपल्याला? हे असा भारत आहे आपला, हे ईशान्य भारत. तर हे मधामध्ये आसाम आहे, असं पूर्ण मधात दिब्रुगड इथे असं भारत आहे. पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी कुठे? दिब्रुगड, आसाम. एक मार्च 2026 पासून गेलचे नवे अध्यक्ष MD दीपक गुप्ता हे आहेत. असा डायरेक्ट प्रश्न पडू शकतो. सरळ सेवेला पडू शकतो, पोलीस भरतीला पडू शकतो, आणि कंबाईन ग्रुप B, ग्रुप C त्याला पण पडू शकतो. गेलचे पडलेले आहे त्याच्या अगोदर, त्यामुळे असे गेलचे नवे अध्यक्ष कोणते? दीपक गुप्ता, हे पाठ करून ठेवा. कंबाईनला आत्ताच एक प्रश्न पडलेला होता. भारतातील पहिले राष्ट्रीय गौ संरक्षण संग्रहालय कुठे आहे? आपण वरती बघितलं होतं. कुठे आहे? तर मथुरा. कसं लक्षात ठेवायचं? तर मथुरेचं काय? कृष्णा. त्याच्यावर लक्षात ठेवायचं गौ संस्कृती संग्रहालय UP मधील आहे. 2026 फिडे फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड कप कोणी जिंकला? फिडे फ्रीस्टाईल चेस वर्ल्ड कप तर मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. तो वर्ल्ड कप आहे चेस संबंधित, मॅग्नस कार्लसन. भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कर्नाटकातील कुठे सुरू झाली? वर आपण बघितलं होतं. कुठे? वेमगल या ठिकाणी. वेमगल हे पाठ करून ठेवा. खाजगी आहे, प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळं पाठ करून ठेवा.
तेजस्विन शंकरने एशियन इंडोर ॲथलेटिक्स 2026 कशात सुवर्णपदक जिंकले आहे? तेजस्विन शंकर. तर कोणतं? हेप्टॅथॉन. कोणतं? हेप्टॅथलॉन. नेक्स्ट 2026 पर्यावरण मंजुरी वाढवलेल्या डेमवे लोअर हायडेल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? डेमवे लोअर हायडेल प्रकल्प पर्यावरण मंजुरी वाढवलेला लोहित नदीवर. कोणत्या? लोहित नदी. जम्मू काश्मीरच्या त्या ठिकाणी लोहित नदी. एम्स नवी दिल्लीच्या डॉक्टरांनी कोणत्या अंटार्क्टिक स्थानावर टेली रोबोटिक्स अल्ट्रासाऊंड केला आहे? तर कोणतं? मैत्री. अंटार्क्टिक म्हणजे काय? याची आपली पृथ्वी आहे. हे काय? आर्क्टिक आहे आणि हे त्याच्या अँटी आर्क्टिक म्हणजेच काय? अंटार्क्टिक. अँटी आर्क्टिक हे खाली. या ठिकाणी आहे मैत्री आपलं. सर्वाधिक तज्ज्ञ प्राध्यापक कोणत्या राज्यात आहेत? तमिळनाडूतील. महाराष्ट्र 2 नंबरला आहे आपलं आणि गुजरात 3 नंबरला. हे काय? यूजीसीद्वारे एक प्रकारे सर्वे केलेला असतो, त्यांच्याद्वारे प्रसिद्ध केला आहे. तर तमिळनाडूमध्ये सर्वाधिक तज्ज्ञ आहेत प्राध्यापक. BNPचे प्रमुख तारिक रहमान कोणत्या देशाला नवे? आत्ता आपण वर बघितलं आहे. तारिक रहमान हे बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहेत. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक खाली टाकतो. लिंकला जॉईन व्हा. बाकी काही गरज पडलीच तुम्हाला तर मी अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये पण काही तुम्हाला अपडेट वाटत असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती टेलिग्राम करू शकतात आणि व्हॉट्सअप पण करू शकतात. हा माझा नंबर आहे. सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीनं जे महत्त्वाचे आहेत, जे परीक्षेसाठी खूप लिमिटेड असणारा परंतु खूप इम्पॉर्टंट असणारा कंटेंट मी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही परीक्षेची तयारी करत असताल पोलीस भरती किंवा कोणतीही, तरी पण तुमच्यासाठी ते फायद्याचं राहणार आहे. फ्रीमध्ये कंटेंट आहे. माझा कोणता क्लास नाही आहे, त्यामुळे मी प्रॉपर इथे सर्व काही टाकत आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं तर मित्रांना पण शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.